नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे आपण कोणतीही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत. आज आपला भाग असणार आहे 462वा. या भागामध्ये आपण 13 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न IMPS आहेत. माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न पहिला आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत कोणत्या देशाकडून 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करणार आहे? आता हे जे काही राफेल लढाऊ विमान आहे, तर ते कोणत्या देशाचं आहे? फ्रान्स देशाचे आहे. आणि फ्रान्स देशासोबत बघा, आता भारताने 114 राफेल लढाऊ विमानासाठी करार हा केलेला लक्षात ठेवायचा आहे. कोणता देश आपल्याला 114 राफेल लढाऊ विमान देणार आहे? तर फ्रान्स या देशातून भारत 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करणार आहे. याचा निर्माता कोण आहे राफेल लढाऊ विमानाचा? तर डेसॉल्ट एव्हिएशन. काय? डेसॉल्ट एव्हिएशन याचा निर्माता आहे, जी फ्रान्सची कंपनी आहे. प्रकार काय आहे? मल्टी रोल फायटर. काय? मल्टी रोल फायटर हा याचा प्रकार आहे. माहिती जर आपण पाहिली या राफेल लढाऊ विमानाबाबत, तर लांबी आहे 15.3 किलोमीटर. किती? 15.3 किलोमीटर लांबी आहे. विंग स्पॅन आहे 10.9 मीटर. त्यानंतर वजन आहे 10,000 किलोग्रॅम. स्पीड काय आहे? तर 1912 किलोमीटर प्रति तास. रेंज काय आहे? 3700 किलोमीटर एवढी त्याची रेंज आहे. शस्त्रास्त्रे जर आपण पाहिले तर 9.5 टन पेलोड. या फ्रान्सचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, तर हे इमॅन्युएल मॅक्रॉन आपल्या फेब्रुवारी महिन्यात बघा आपल्या भारत दौऱ्यावर येणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा, पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल कोणत्या राज्याने सादर केला आहे? तर पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा पर्याय क उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्य सरकारने केलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा उत्तर प्रदेश राज्याने सादर केला आहे. पहिले राज्य असणार आहे जे राज्य सादर करून हे जे काही आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे बघा, तर ते सादर करून विकासाचा वेग आणि औद्योगिकीकरणातील गती मांडली आहे. यामार्फत बघा त्यांनी वेग आणि औद्योगिकीकरणातील गती मांडलेली आहे. आणि असं करणारा तो पहिलेच राज्य ठरलेलं. कोणते? तर उत्तर प्रदेश, लक्षात ठेवायचं आहे. अर्थमंत्री कोण आहेत उत्तर प्रदेशचे? तर सुरेश खन्ना हे उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री आहेत. यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2025-26 वर्षाचा वार्षिक आढावा अहवाल हा मांडलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा. अर्थमंत्री कोण आहेत? सुरेश खन्ना आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत. लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी आहे. पुढील प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. S400 प्रणाली का चर्चेत होती? तर गेल्या वर्षी 8वा आणि ऑपरेशन सिंदूर 8वा. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये बघा ही S400 प्रणाली खूप गाजली होती. पूर्ण जगाने बघा या S400 प्रणाली जी होती बघा, तर त्याची शक्ती पूर्ण जगाने पाहिलेली आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान. तर ही जी काही S400 प्रणाली आहे, तर ही भारत कोणत्या देशासोबत 10,000 कोटींचा करार करण्यात आलेला आहे? तर S400 प्रणालीसाठी भारताने बघा रशियासोबत, पर्याय अ, रशियासोबत 10,000 कोटींचा करार हा केला आहे, लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या देशासोबत? रशिया देशासोबत. S400 प्रणाली रशियन बनावटीची ही S400 प्रणाली आहे, जिचा वापर गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान करण्यात आला होता. S400 प्रणालीचा रशियन बनावटीची आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने नुकतंच याबाबतची मंजुरीही दिलेली आहे. जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणाली जर आपण पाहिली तर ती असणार आहे S400. 10,000 कोटींच्या 288 क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मान्यताही देण्यात आलेली आहे. व्लादिमीर पुतिन राष्ट्राध्यक्ष रशियाचे. पुढील प्रश्न आहे चौथा, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान हे कितवे आहे? तर जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025 मध्ये
भारताचे स्थान आपण पाहिले तर पर्याय क 91 स्थान आहे. कितवे? 91 स्थान आहे. गेल्या वर्षी कितवे होते? तर 95 होते. गेल्या वर्षी 95 होते. यावर्षी भारताचे स्थान जर आपण पाहिले तर ते 91 स्थान असणार आहे. एकूण देश किती होते? 182 देश होते. या 182 देशांपैकी भारताचं स्थान आपण पाहिलं तर ते 91 आहे. 91. सर्वाधिक भ्रष्टाचारी देश कोणता आहे? तर सोमालिया आणि दक्षिण सुदान. सोमालिया आणि दक्षिण सुदान हा जगातील सर्वाधिक भ्रष्टाचारी देश हा ठरलेला आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता आहे? डेन्मार्क आहे. डेन्मार्क लक्षात ठेवायचं आहे. डेन्मार्क. पुढील प्रश्न आहे 5वा. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले आहे? तर आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये मनू भाकरने रौप्य पदक जिंकलेले आहे. पर्याय ब रौप्य पदक लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये? तर 25 मीटर पिस्टल. 25 मीटर पिस्टल इंडिव्हिज्युअल मध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे मनू भाकरने. पॅरिस ऑलिम्पिक 2024 जी पार पडली होती बघा, तर त्यावेळी भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024चं पहिलं पदक हे मनू भाकर यांनीच जिंकून दिलं होतं. कोणतं पदक जिंकलं होतं? कांस्य पदक जिंकलं होतं. कशामध्ये? तर नेमबाजी स्पर्धेमध्ये जिंकलं होतं. या नेमबाजी स्पर्धेशी आहेत मनू भाकर संबंधित. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला जातो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. मनू भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर नेमबाजी खेळाशी संबंधित आहेत. भारतातर्फे बघा मनू भाकरने रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि ईशा सिंगने कांस्य पदक जिंकलेले आहे. भारताला सांघिक सुवर्णपद देखील प्राप्त झालेले. सांघिक सुवर्णपद. 25 मीटर पिस्टलमध्ये मनू भाकरने पहिले वैयक्तिक खंडीय पदक देखील पटकावलेले. लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजनाचं ठिकाण जर आपण पाहिलं तर भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजन संस्था कोणती आहे? तर एशियन शूटिंग कॉन्फेडरेशन ही बघा आयोजन संस्था असणार आहे. सुवर्णपदक कोणी जिंकलं आहे? तर गुयेन थुई ट्रांग. गुयेन थुई ट्रांग यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे, जे व्हिएतनामचे आहेत. व्हिएतनामचे. भारताची एकूण पदके जर आपण पाहिली तर भारताची एकूण पदके आहेत सिनियर रायफल आणि पिस्टलमध्ये 15. किती? एकूण 15 पदके आहेत सिनियर रायफल आणि पिस्टलमध्ये. जर आपण डिवाइड केले तर 8 सुवर्णपदक आहेत, 4 रौप्य पदक आहेत आणि 3 कांस्य पदक आहेत. अशी 15 पदके आपल्याला भारताला प्राप्त झालेली आहेत. यामध्ये सहभागी देश किती होते? तर 20 सहभागी देश होते. 20 सहभागी देश. 6वा प्रश्न आहे ब्लॅक स्वान समिट 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आले? तर भुवनेश्वर ओडिसा. भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी ब्लॅक स्वान समिट 2026 याचं आयोजन हे केलेलं आहे. या ठिकाणी मुख्य अतिथी कोण होते? तर भारताचे राष्ट्रपती हे या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आयोजक कोण होते? ओडिसा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क. ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क आणि ओडिसा सरकार यांनी बघा याचं आयोजन हे केलं होतं. मुख्य थीम काय आहे? तर फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती व समावेशक विकास हा यावर्षीचा जो काही ब्लॅक स्वान समिट होता बघा, तर त्याचं ते थीम होतं. लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपतींचा मुख्य संदेश काय होता यामध्ये? तर तंत्रज्ञान सामाजिक न्याय व लिंग समानतेचे साधन बनले पाहिजे. काय? तंत्रज्ञान सामाजिक न्याय लिंग समानतेचे साधन बनले पाहिजे हा राष्ट्रपतींचा यामार्फत मुख्य संदेश होता. असे प्रश्न विचारले जातात बघा. लक्षात ठेवायचे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत बघा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. 7वा प्रश्न आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली डॅश डॅश परिवहन महामंडळाने लॉन्च केलेली आहे. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली ही आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने बघा सुरू केलेली आहे. कोणी? तर महाराष्ट्र राज्यातील परिवहन महामंडळाने सुरू केलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ज्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर प्रताप सरनाईक. प्रताप सरनाईक याचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राची जी काही एस टी बस चालते बघा, तर त्याचे अध्यक्ष आहेत प्रताप सरनाईक. तसेच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री देखील आहेत प्रताप सरनाईक. आता यामागचा उद्देश काय आहे? तर पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याचा यामागचा उद्देश आहे. प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजी काय
मे इबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि NSDL पेमेंट बँक यांच्यासोबत करार झालेला आहे. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस हा साजरा करण्यात आला. थीम काय होती यावर्षीची? रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक साधन आहे, आवाज नाही, ही यावर्षीची थीम होती. 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या रेडिओची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ रेडिओ दिवस हा दरवर्षी 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो. केव्हा? तर 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस. रेडिओबाबत एक प्रश्न विचारला जातो, रेडिओचा शोध हा कोणी लावला होता? तर गुग्लेल्मो मार्कोनी यांनीच रेडिओचा शोध लावला होता. रेडिओ मॅन ऑफ द इंडिया यांनी 1257 रेडिओच्या संग्रहासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. आता पाहूया नवा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. देशातील पहिला म्युझिकल रोड हा कोणत्या ठिकाणी साकारण्यात आला? याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट्समध्ये द्यायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन, सकाळी रिव्हिजन घ्यायची राहिली होती. पहिला प्रश्न होता, भारत कोणत्या देशाकडून 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करणार आहे? फ्रान्स देशासोबत भारत 114 राफेल लढाऊ विमान खरेदी करणार आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा, पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल कोणत्या राज्याने सादर केला आहे? उत्तर प्रदेश राज्य सरकारने सादर केला आहे पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल. पुढील प्रश्न आहे, S-400 प्रणालीसाठी भारत कोणत्या देशासोबत 10,000 कोटींचा करार करणार आहे? तर भारत हा रशिया देशासोबत S-400 प्रणालीसाठी बघा 10,000 कोटींचा करार हा करणार आहे भारत सरकार. कोणत्या देशाकडून? रशिया देशाकडून. कारण ही जी काही S-400 प्रणाली आहे तर ती रशियन बनावटीची होती, रशियन बनावटीची. पुढील प्रश्न आहे चौथा, जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025 यामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 91वे स्थान आहे जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक 2025 मध्ये. पुढील प्रश्न आहे, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले आहे? तर मनू भाकरने रौप्य पदक जिंकलेले आहे, रौप्य पदक. 6वा प्रश्न आहे, ब्लॅक स्वान समिट 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आले? भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी ब्लॅक स्वान समिट 2026 याचं आयोजन हे केलेलं आहे. 7वा प्रश्न आहे, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली डॅश डॅश परिवहन महामंडळाने लॉन्च केली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली ही लॉन्च केलेली आहे. अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे? तर प्रताप सरनाईक. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. राहिलेला 9वा प्रश्न जो तुमच्यासाठी असणार आहे त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. देशातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या ठिकाणी साकारण्यात आला? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कालचा प्रश्न होता त्याचं उत्तर देखील कव्हर करून घेऊया. भारत कोणत्या वर्षापर्यंत कुपोषण मुक्त करण्याचं ध्येय आपल्या भारताचे जे काही केंद्र सरकार आहे बघा तर त्याने ठेवलेलं होतं? तर असं प्रश्न विचारण्यात आला होता, त्याचं उत्तर होतं 2030 पर्यंत. 2030 पर्यंत भारत कुपोषण मुक्त करण्याचं ध्येय हे आपल्या केंद्र सरकारने ठेवलेलं आहे. केव्हापर्यंत? तर 2030 पर्यंत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.